बाजार समितीच्या गाळेधारकांचा उद्या भाजपा प्रवेश। फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळेधारकांचा उद्या 12 जुलै रोजी मंत्री जयकुमार गोरे व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश होणार आहे। तर आता गाळेधारकांनी शासनाकडून भाडेवाढीत शिथिलता आणावी। फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही गाळेधारक उद्या भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत। ज्या गाळेधारकांना भाडेवाढीमध्ये शिथिलता मिळवायची असेल त्यांनी पणन मंत्री व पणन संचालक यांच्याकडून शासनाच्या नियमानुसार केलेली भाडेवाढीची शिथिलता आणावी। याबाबतचा बाजार समितीचा प्रस्ताव पणन मंत्री व पणन संचालक यांच्याकडे दाखल असून त्या गाळेधारकांनी मंत्री महोदयांच्या माध्यमातून शासनाकडून भाडेवाढीमध्ये शिथिलता मिळवावी असा उपरोधिक टोला सुद्धा बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं नाव न घेता त्यांना लगावलाय। रणजितदादांचं आता सहकारी संस्थांवर लक्ष। फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून आपल्या विचारांचा उमेदवार निवडून आणल्यानंतर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे चांगलेच ऍक्टिव्ह मोडवर आले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सोबतच तालुक्यातील प्रमुख सहकारी संस्था अर्थात कृषी उत्पन्न बाजार समिती, श्रीराम सहकारी साखर कारखाना अशा प्रमुख संस्थांकडे लक्ष केंद्रित केलं असल्याचं चित्र आता दिसून येत आहे। तालुक्यातील चिमुकल्यांना आमदार सचिन पाटलांनी दाखवले विधानसभेचं कामकाज। फलटण तालुक्यातील चौधरवाडी येथील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या चौधरवाडी हायस्कूल येथील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना विधान भवनाची सहल घडवून विधानसभा व विधान परिषदेचे कामकाज आमदार सचिन पाटील यांनी दाखवलंय। यामुळे आपला आमदार काय काम करतो हे आता चिमुकल्यांना सुद्धा कळालंय। साखरवाडीत बौद्ध समाजासाठी समाज मंदिर मिळावं, रिपाईची मागणी। फलटण तालुक्यातील साखरवाडी समाज इथं बौद्ध समाजाकडून स्वतंत्र मंदिर बांधून मिळावं अशा मागणीसाठी आम्ही आंदोलन केलं होतं। येणाऱ्या काळात जर आम्हाला साखरवाडीमध्ये समाज मंदिर मिळालं नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने छेडण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष गायकवाड यांनी फलटण येथील पत्रकार परिषदेत दिला। धुमाळवाडीत शस्त्रांचा धाक दाखवून पर्यटकांची लुटमार। फलटण तालुक्यातील प्रसिद्ध असणारा धुमाळवाडी धबधबा परिसरात धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना अडवून शस्त्राचा धाक दाखवून 10 जणांच्या टोळीनं लुटमार केल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे फलटण तालुक्यात खळबळ माजली आहे। फलटण नगरपालिकेसह तालुक्यात विविध ग्रामपंचायती रिपाई लढवणार। फलटण नगरपालिकेसह तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आगामी निवडणुका ताकदीने लढणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। गजानन चौकातील गजराज किराणामध्ये डीमार्ट पेक्षा भन्नाट ऑफर। फलटण शहरातील गजानन चौक इथं असणाऱ्या न्यू गजराज किराणामध्ये डीमार्ट पेक्षा सुद्धा भन्नाट ऑफर आणल्यात। फलटणच्या गजानन सुझुकीमध्ये वर्धापन दिनाच्या निमित्तानं विविध ऑफर्स। फलटण येथील गजानन सुझुकी या संस्थेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं भरघोस अशा ऑफर सुरू केल्या तर याचा लाभ घेण्याचं आवाहन संचालक सचिन शेळके यांनी केलं।